गुड मॉर्निंग. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. इथे मी बाप्पांसाठी फुलांनी दुर्वा घेऊन आले आहे. तर आज आहे बाप्पांचा 4था दिवस. तर बाप्पांचं दर्शन आधी घेऊया आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात करूया. सर्वच आयांना सकाळी पडणारा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आज डब्याला काय द्यायचं. आणि आज तर शरूची फरमाईश आली की मी नेईल तर पनीरच नेईल. त्यामुळे मी इथे दुधापासून पनीर बनवणार आहे. आणि हे आहे रात्री भिजत टाकलेल्या मेथ्या, जे वेट लॉससाठी खूप चांगल्या असतात. तर याचं पाणी देखील हे जे भिजवलेलं पाणी आहे तेही प्यायचं आहे आणि मेथ्या चावून खायच्या. दूध तापते तोपर्यंत साईड बाय साईड मी पनीरच्या ग्रेव्हीची तयारी करते. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे काप करून घेतले आहे, कारण आपण इथे मिक्सरमधून ग्रेव्ही करणार आहे. त्यासाठी 3 टोमॅटो घेतले आहेत मोठे मोठे काप करून. ते देखील कांदा गोल्डन झाल्यानंतर मी परतून घेणार आहे. कांदा छान परतून झाला आहे तर यात टोमॅटोचे काप ॲड करू. तेही छान परतून घ्यायचे. त्यामध्ये 7-8 मी काजू घालणार आहे. त्यामुळे काय होतं की ग्रेव्ही एकजीव होते आणि दाटसर होते. थोडे लसूण पाकळ्या आणि 2 इंच आल्याचा तुकडा. तर आता इथे दुधाला उकळी आली आहे. दूध उकळल्यानंतर त्यात सगळ्यात आधी त्यात चमचा पळी घालायची, जेणेकरून ते एकदम वर येणार नाही. आणि त्यानंतर आपल्याला त्यात थोडं थोडं करून लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस जर एकदमच घातला आणि तो जर जास्त झाला तर पनीरला त्याचा खूप जास्त उग्र वास येतो. त्यामुळे थोडं थोडं करून घालायचं आहे. आणि जेव्हा पाणी आणि पिवळसर हिरवट पिवळसर पाणी दुधाचं वेगळं निघेल आणि त्याचा पनीर वेगळं होईल, त्यावेळी आपण हे स्टॉप करायचं आहे. इथे एवढ्या दुधासाठी मला 3 मीडियम आकाराच्या लिंबांचा रस लागला. तर आता इथे चौथा आणि पाणी वेगळं झालं आहे, म्हणजे पनीर वेगळं झालं आहे. तर एका कॉटनच्या फडक्यात आपण ते गाळून घेणार आहोत आणि त्यातील सर्व पाणी काढल्यानंतर ते 1 ते 2 पाण्याने परत स्वच्छ धुवून घेणार आहोत, ज्यामुळे राहिलेला लिंबाचा वास त्यातला निघून जातो. मला थोडा लिंबाचा वास अजून वाटला, त्यामुळे मी अजून एका पाण्याने वॉश केले. आणि जास्त जर वॉश केलं ना तर काय होतं की त्याला जी क्यूब आपण बनवतो त्याला छान बाइंडिंग येत नाही. अगदी दुकानातल्यासारखी बाइंडिंग येत नाही घरच्या पनीरला, पण चव मात्र दुकानापेक्षा खूप जास्त चांगली असते. त्यामुळे हे नेहमी मी घरीच करते. म्हणजे मला कोविडपासून सुरुवात लागली आहे, सवय लागली आहे पनीर घरी करायची. तर तेव्हापासून मी आता कंटिन्युअसली घरीच बनवते. तर आपण जे मगाशी कांदा वगैरे परतून घेतलं त्याची ग्रेव्ही करून मी आता परतून घेत आहे. तेल सुटेपर्यंत छान ग्रेव्ही परतायची. तर अशा प्रकारचं पनीरचं बाइंडिंग माझं आलेलं आहे. ते आता क्यूब आपण तळून घेऊया. साईड बाय साईड आपल्या ग्रेव्हीलाही छान तेल सुटलेलं आहे. तर तळलेले पनीरचे क्यूब आणि आपल्या आवडीनुसार पाणी त्यात घालून भाजीला छान उकळी येऊ द्यायची. तर तयार आहे आपली 20 मिनिटात होममेड पनीरची भाजी. झटपट स्वयंपाकावरून आता मी माझं आवरणार आहे. तर आज गौरी आगमन आहे, त्यासाठी मी साडी वेअर केली आहे. तर तुम्हाला कशी वाटली अगदी 10 ते 15 मिनिटात मला आवरावं लागलं, कारण मग राघव पण झोपलेला होता, तो उठणार होता. त्यामुळे अगदी झटपट मी मिनिमम मेकअपमध्ये हा लूक क्रिएट केला. आता गौरी आव्हानाच्या पूजेसाठी लागणारं ताट मी तुम्हाला दाखवते. यामध्ये आपण घेतलेली आहेत फुलं, विड्याची पानं, विड्यावर लागणारं साहित्य, तसंच दुर्वा, नैवेद्यासाठी खिरापत, दूध, साखर आणि पाणी. तर इथे गौरीची आधी पूजा केली जाईल आणि त्यानंतर मग गौरींना आपण औक्षण करून घरात घेणार आहोत. तर हे तुळशी वृंदावनाजवळ आमच्याकडे पूजा करतात, पण आमचं जे तुळशी वृंदावन आहे ते एका बाजूला आहे. त्यामुळे मग आम्ही कुंडीतली तुळस अशी आणतो आणि त्याच्यासमोर गौरींचे औक्षण आणि पूजा करून मग त्यांना आत घेतो. अशा प्रकारे आधी गौरीची पूजा करून मग 5 सुहासिनींकडून त्यांचं औक्षण करून मग आपण वाजत गाजत त्यांना घरात घेऊन जाणार आहोत. आणि घरात गेल्यानंतर देखील लक्ष्मीची जी पावलं असतात ते घरभर फिरवायचे असतात. तर ते फिरवल्यानंतर तिथे जिथे जिथे पावलं फिरवली तिथे तिथे त्यांना घेऊन, त्यानंतर देवघरात घेऊन, मग जिथे आपण गौरी बसवणार आहोत तिथे घेऊन यायचं असतं. तर ते पुढे व्हिडिओत तुम्ही पाहालच. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला आणि तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. याला काही ठिकाणी महालक्ष्मी पूजन असं देखील म्हणतात. गौरीचे पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर केले जाते, त्यामुळे त्यांना ज्येष्ठा गौरी असं देखील म्हणतात. गणपती घरात असतानाच अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन होते, ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांचे पूजन होते आणि मूळ नक्षत्रावर आपण त्यांचे विसर्जन करतो. असं हे 3 दिवसांचं व्रत असतं. जसं मी मगाशी म्हटलं की आता पूजा झाल्यानंतर, औक्षण झाल्यानंतर आपण गौरींना घरात घेऊन जाणार आहोत. तर जिथे जिथे असे रांगोळीची पावलं काढले होते तिथे तिथे त्यांना ठेवून त्यांना परत हळदी कुंकू वगैरे लावून मग त्यांना गौर आली गौर कशाच्या पावलांनी असं म्हणून मग ते आपण सांगायचं की कशाच्या पावलांनी आली, असं गौर आली गौर कशाच्या पावलांनी, सोन्या मोत्याच्या पावलांनी, किंवा गौर आली गौर कशाच्या पावलांनी, धनधान्याच्या पावलांनी.
यावेळी तर आता तुम्ही बघितलंच असेल की गौरीची पूजा चालू असताना पाऊस आला, त्यामुळे आमच्या गौरी तर छान पाऊस घेऊन आलेल्या आहेत. आता दरवाजात आल्यानंतर आधी त्यांना आपण माप ओलांडून आत घेणार आहोत. तर माप ओलांडल्यानंतर आधी त्यांच्यावरून तुकडा वळवून टाकायचा आणि त्यानंतर आपण त्यांना आत घ्यायचं. कारण जशी माहेरवाशीण जेव्हा माहेरी येते तेव्हा तिच्यावरून तुकडा वळवून टाकला जातो, त्या प्रकारे आता ह्या 3 दिवस माहेरी येतात, त्यामुळे त्यांच्यावरून तुकडा टाकून मग त्यांना आपण आत घ्यायचं आहे. यावर्षी तर गौरी आगमनाचा दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल, कारण आज गौरी आगमन आहे आणि आज वार देखील देवीचा मंगळवार आहे. त्यामुळे आजच्या दिवशी देवीकडे ज्या काही तुम्ही मनोभावे सेवा करून प्रार्थना कराल, त्या तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थना पूर्ण हो अशी मी देवीच्या चरणी प्रार्थना करते. 3 दिवसापूर्वी बाप्पा घरात आले, त्यामुळे तर घरात अगदी आनंदच होता. पण त्यात आता त्यांच्या बहिणी देखील म्हणजे ज्येष्ठा कनिष्ठा गौरी देखील आपल्या घरी आलेल्या आहेत, त्यामुळे आनंदाला काही पारावार उरलेला नाही आहे. आता गौरी घरात घेतल्यानंतर आम्ही जिथे आपण धान्य वगैरे ठेवतो किंवा जिथे आपल्याला त्यांना फिरवायचं तिथे फिरून घेऊन मग त्यांना देवघरात न्यायचं. मग तिथे त्यांना परत देवापुढे हळदी कुंकू लावून मग त्यांना आपण जिथे बसवायचं तिथे घेऊन जायचं आहे. तर इथे आम्ही देवघरात आता आलो आहे. देवीला आम्ही हळदी कुंकू वगैरे वाहून तिथे परत पाया पडून मग त्यांना जिथे बसवणार आहोत तिथे घेऊन जाणार आहे. आता व्हिडिओमध्ये मी जे काही दाखवलं ही आमच्याकडची पद्धती आहे. हे भाषेपरत्वे किंवा प्रांतपरत्वे बदलू शकते, कारण आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे आपल्या भागात देखील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गौरी असतात. काही ठिकाणी पितळेच्या गौरींचे मुखवटे असतात जसे आमचे आहेत, तर काही ठिकाणी चांदीचे असतात किंवा काही ठिकाणी शाडूच्या मातीचे देखील असतात आणि काही ठिकाणी तर फक्त जी बोळके असतात संक्रांतीला आपण वापरतो सोबडे म्हणून त्याचे देखील असतात. आणि काही भागात तर अगदी नदीवरून 5 खडे घेऊन येऊन मग त्याची पूजा करतात ज्येष्ठा कनिष्ठा मानून. असे देखील म्हणजे प्रांतपरत्वे वेगवेगळ्या पद्धती आहेत. ही जी व्हिडिओमध्ये मी दाखवली आहे ही संपूर्णतः आमची पद्धत आहे, ती मी तुमच्यासोबत शेअर केली. सगळ्या घरात गौर फिरून आणल्यानंतर आता जिथे बसवायची तिथे आपण घेऊन आल्यानंतर तिथे मग आता इथे त्यांची आरती करणार आहे आणि आरती झाल्यानंतर मग त्यांना बाकीचे साडी नेसवणं किंवा दागदागिने घालवणं सजवणं हे आहे. तर व्हिडिओ खूप मोठा होऊ नये याकरता ते मी पार्ट 2 मध्ये तुम्हाला दाखवेल. तर हा व्हिडिओ इथेच एंड करते. आता इथे गौरीची आरती झाल्यानंतर सुहासिनींना हळदी कुंकू देणार आहे. व्हिडिओची सुरुवात जशी बाप्पाच्या गोड दर्शनानं केली होती तसा व्हिडिओचा शेवट या गोड चहाने करते. थँक्स फॉर वॉचिंग.